आमनापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। आमनापूरमध्ये उद्या रंगणार पारंपरिक भावई उत्सव। 12 बलुतेदारांच्या लोकपरंपरेचा अनोखा सोहळा। पलूस तालुक्यातील आमनापूर येथे सोमवारी दिनांक 13 जुलै 2026 रोजी पारंपरिक भावई उत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा होणार आहे। शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या लोक उत्सवात 12 बलुतेदारांचा सहभाग असतो। सामाजिक ऐक्य, लोकपरंपरा आणि ग्राम संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा उत्सव पाहण्यासाठी परिसरातील भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। उत्सवाची सुरुवात महादेव मंदिरातील भावकाई देवीसमोर पारंपरिक दिवा काढण्याच्या विधीने होईल। त्यानंतर नवीन दिवा तयार करून मानाच्या कुलकर्णींच्या घरी वाजत गाजत नेण्यात येईल। यावेळी जोगणीची निवडही करण्यात येणार आहे। दिवसभर पिसुळा काढणे, पारंपरिक सोंगे आणि इतर धार्मिक विधी पार पडतील। कमरेला घुंगूर माळ, लिंबाचा पाला आणि अंगावर पारंपरिक रंग लावून पिसुळा गावभर फिरत देवीचा संदेश देण्याची जुनी परंपरा आजही जपली जाते। सायंकाळी जोगणी शर्यत हा उत्सवाचा मुख्य आकर्षणाचा भाग असणार आहे। या शर्यतीत विविध बलुतेदार समाजाचे मानकरी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होतात। या लोकोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकात्मता, ग्रामसंस्कृती आणि लोकपरंपरा जपण्याचा संदेश दिला जातो। भावई उत्सवानिमित्त आमनापूरमध्ये घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य, नातेवाईकांचे स्वागत आणि उत्सवी वातावरण अनुभवायला मिळणार असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पारंपरिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आज महादेव मंदिरात झालेल्या 12 बलुतेदारांच्या बैठकीत उपस्थितांनी केले आहे। भावकाई देवीची मूर्ती जी आमनापूरच्या महादेव मंदिरामध्ये आहे, या देवीचा जो उत्सव आहे त्याला भावई उत्सव असं म्हटलं जातं। आणि ही जी देवी आहे ही सुफलनाची देवता आहे। पावसाळ्यामध्ये जे पेरणी केली जाते ते चांगलं फलन व्हावं, चांगलं पीक यावं या दृष्टीनंच या देवीची आराधना केली जाते। आणि पावसाळ्यामध्ये जे बैठकरी म्हणजेच बलुतेदार आहेत त्यांना शेतीची कामं झाल्यानंतर निवांत असत आणि कर गोळा करण्यासाठीच हा सणाचा खेळाचा हा जो घाट आहे तो घातला गेला आणि त्या निमित्तानं या देवीची ही आराधना केली जाते। तर हा सण आमनापूर गावामध्ये फार उत्साहात साजरा होतो। यामध्ये 2-3 प्रकार आता शिल्लक आहेत, बाकीचे खेळ आता नामशेष होत चालले। त्यामध्ये महत्वाचं आहे ते सकाळी या मंदिरामध्ये दिवा काढला जातो आणि त्या दिव्यामध्ये जो काही कीटक निघेल त्यावरून या वर्षीच्या पावसाचा अभ्यास केला जातो, पावसाचा अंदाज मांडला जातो। त्याचबरोबर हे सगळे 12 बलुतेदारांकडून या दिव्याचं पूजन होतं। मानाच्या कुलकर्ण्याच्या घरी त्या दिव्याचं पूजन होत असतं। त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी सर्व 12 बलुतेदार मिळून जोगणीची शर्यत रंगत असते आणि फार रंगतदार असा हा खेळ या गावामध्ये संपन्न होत असतो।